कोपरगाव तहसील इमारतीसमोर सध्या मोकाट जनावरांचा बाजार भरल्याचे चित्र दिसून येत आहे। महत्त्वाच्या तहसील कार्यालयात रोज हजारो नागरिक आपल्या विविध कामांसाठी येत असतात। या मोकाट जनावरांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। मनसे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला इशारा दिला आहे। तहसील इमारत ही जिल्हा प्रशासनाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू असून येथे मोकाट जनावरांनी आपले स्थळ ठोकून बसणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे। या प्रकरणात प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गायकवाड यांनी दिला। तसेच या मोकाट जनावरांमध्ये लंपी सारख्या संसर्गजन्य रोगांचाही धोका असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे। शेकडो नागरिक रोज या इमारतीत गर्दी करतात। मोकाट जनावरांच्या वावरामुळे केवळ गैरसोयच नव्हे तर रोगराईचाही धोकाही संभवतो असे गायकवाड यांनी स्पष्ट केले। स्थानिक नागरिकांमध्येही या समस्येविषयी रोष असून तातडीने जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। आज कोपरगाव तहसील कचेरी या ठिकाणी आम्ही कामानिमित्त आलेलो होतो। इथं आल्यानंतर आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता, कारण इथे ना हे तहसील कोंडवाडा झालेला आहे। इथं हे अनेक प्रकार, इथं जनावर पहा, कुत्रे पहा, तिथं गाढवं पहा, हे इकडं कुत्रे, इथं हे गाय आहे। या गाईला एक आजार झालेला आहे, तो लप्पी म्हणून एक आजार आहे, तो आजार झालेला आहे। हे बघ ही गाई, हे बघ ही पाठीमागं या गाईला आजार झालेला आहे। आणि आज या ठिकाणी जे पब्लिक येते इथं, आज तुम्ही मला सांगा, जर हा आजार जर पसरला तर किती अवघड होणार आहे। मग हे काय तहसीलमध्ये दिसत नाही का? या गाया जनावरं हे दिसते नाही का यांना? आज किती प्रकारचं इथं हा कोंडवाडा आहे, हा तहसील कचेरी नाही, हा तहसील कोंडवाडा आहे। याच्यात आहे ना फक्त गाय आतमध्ये नेऊन सोडायच्या बाकी राहिलेले, आणि ते बी ना सोडण्यात येणार आहे त्या गाया पण। आता इथं पाहिले ना तुम्ही किती गायांनी घाण करून ठेवलं, इकडं घाण करून ठेवलं, तिकडं घाण करून ठेवलं, त्या कुत्रा तेव्हा त्या तिथं घाण करून ठेवलं। असा या तहसील कचेरीच्या आवारामध्ये इतका गलिच्छ कारभार झालेला आहे। आणि हा कोंडवाडा कुठं पाहिजे नव्हता, नगरपालिकेचा तिकडं पाहिजे नव्हता, तर तो तिथं नाही, तो तहसीलचा कोंडवाडा झालेला आहे। हे लवकरात लवकर यांची दखल घ्यावी, आणि लवकरात लवकर मी म्हणतो यांचे शिपाई काय करता, कुठे आहे शिपाई? यांना काय दिसून नाही राहिलं की या गाया इथं? काय प्रकार चाललेला इथं? जर समजा एखाद्या लेडीज वगैरे कोणी आल्या, जर गायांचे जर तुंबळ हाणामारी झाली ना, एखाद्याला तुडून टाकतील, एखाद्या ॲडमिटच करून टाकतील, असा प्रकार इथं होऊ शकतोय। आणि हे लवकरात लवकर आहे ना याची दखल घ्यायला पाहिजे। हे बंद करा, हे गेट कसं करताय? हे फक्त याच्या करताच आहे का? हे जनावरांसाठी लवकरात लवकर याची ना अधिकाऱ्यांनी ना हे करून या गाया कोंडवाड्यात देऊन घालाव्या, नाही ह्याच गाया तुमच्या लालनात येतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।